टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ नागपुरात आज तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे आणि 500 फुटाचा तिरंगा हातात घेऊन भाजपकडून ही यात्रा काढण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच यामध्ये जे माजी सैनिक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात जुळले आहे, नागपुरातील नागरिक सुद्धा जुळलेले आहे। आणि तिरंग्याच्या सन्मानार्थ या ठिकाणी जर आपण बघितली तर भव्य दिव्य अशी ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। या यात्रेचा शुभारंभ जो आहे तो महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते ते चंडिका मंदिरापासून करण्यात आला आणि बडकत चौकापर्यंत ही जी तिरंगा यात्रा आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे भाजपचे कार्यकर्ते असो किंवा मग नागरिक असो, यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। प्रत्येकाच्या हातात तिरंगा दिसतो आहे आणि भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे त्याच्या सन्मानार्थ ही तिरंगा यात्रा नागपुरात काढली जात आहे। सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर।